सत्यासत्यता तपासा अशी मागणी केली। तिचं स्वागत करतो असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। तटकरेंनी व्हिडिओ दिला असा आरोप झाल्यानं त्यांनी ती भूमिका मांडली असं त्यांनी म्हटलंय। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचं वक्तव्य मी बघितलं आता सकाळीच। वाटतं दिल्लीतून त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी जी भूमिका मांडली की जो व्हिडिओ मी प्रसिद्ध केला तो राष्ट्रीय एकात्मतेवर घाला आहे आणि जर असा घाला अंबादास दानवे राष्ट्रीय एकात्मतेवर टाकत असतील तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सगळ्या तपास यंत्रणा लावाव्यात। IB असेल, CBI असेल, जे काय असेल, मी तर म्हणेल रॉसुद्धा लावायला काहीच हरकत नाही आणि अशा यंत्रणा तपास यंत्रणा लावून हा व्हिडिओ याची सत्यता तपासावी अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे। या भूमिकेचं मी स्वागत करतो। खरं तर केंद्राने आणि राज्याने कोणती तरी तपास यंत्रणा लावून या व्हिडिओची चौकशी केली पाहिजे। तर कॅशबॉम्ब व्हिडिओवर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे। या व्हिडिओची चौकशी करा ही मागणी असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच ज्यांनी आव्हान दिलं ते स्वीकारत असल्याचंही सांगितलंय। तसंच व्हिडिओच्या पार्ट 2 साठी तयार राहा असा इशाराही त्यांनी दिलाय। तपास जर राज्य सरकारने करायला सुरुवात केली तर या तपासाला पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका माझी राहील हेही मी सांगतो। कोणते चॅलेंज कोणी दिले या संदर्भात ते सगळे स्वीकारायला माझी तयारी आहे। संघटना म्हणून हे मी आपल्या कानी घालतो, परंतु या व्हिडिओपासून राज्य सरकारने किंवा सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी पळ न काढता याचा एकदा सोक्षमोक्ष लावावा अशा प्रकारची विनंती आणि आव्हान आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारला करतो। राज्य सरकारने याच्यावर तयारी तपासाची करावी तर पार्ट 2 ला मजा येईल। खरं सांगायचं तर राज्य सरकारची तर आता नाव आले, समजा माणूस दिसला आणि सरकारच त्याची चौकशी करणार नसेल तर काय करायचं। आता दळवी तर दिसतात, हे तर मी म्हटलोच नव्हतो, दळवींनीच सांगितलं मी आहे म्हणून, माझं खोटं केलं म्हणून। मग आता दळवी तर दिसत आहे ना, दळवीलाच विचारा ना समोरचा कोण आहे, नाही तर मी तर सांगेल। पण मला याच्यात राज्य सरकारने किमान 1 इंच भर का होत नाही याचा तपास सुरू करावा अशी माझी राज्य सरकारला विनंती आहे।